प्रवेशासाठी वापरली जाणारी डीजी ॲपची सुमारे 10,000 कार्ड गहाळ झालीत. अनेक अभ्यागतांनी बाहेर पडताना हे कार्ड परत केली नाही हे समोर आले. संबंधित कंत्राटदार कंपनी आता या लोकांशी संपर्क साधते. जुने कार्ड परत केल्याशिवाय पुन्हा प्रवेश मिळणार नाही अशा सूचना देण्यात आल्यात. आता कार्ड जमा करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर रिकव्हरी बॉक्स सक्तीचा केलाय. थेट जाऊयात मंत्रालयात. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊयात. मंत्रालयामध्ये प्रवेश करायचा असेल तर डीजी ॲपवर आहे ती नोंदणी करावी लागते आणि यानंतरून खरं तर प्रवेश आहे तो दिला जातो. आणि खरं तर बघितलं जात असेल तर डीजी ॲपवर आहे ती नोंदणी केल्यानंतरून जे डीजी ॲपची नोंदणीनंतर आय कार्ड आहे ते आय कार्ड दिलं जातं आणि या आय कार्डवर जो QR कोड आहे या QR कोडच्या माध्यमातून आहे ते स्कॅनिंग होतं आणि स्कॅनिंग झाल्यानंतरून खरं तर आतमध्ये आहे तो प्रवेश होताना पाहायला मिळतोय. आपण जर बघत असाल तर हे सगळे नोंदणी करण्यासाठी सगळे आहेत आणि यानंतरून हे आय कार्ड आहे ते सगळ्यांना दिले जातात. मात्र हे आय कार्ड आहे ते घरी घेऊन जात असल्याचे प्रकार उघडकीस आलेला आहे. जवळपास 10,000 पेक्षा कार्ड आहे ते घेऊन गेलेले आहेत आणि हे कार्ड पुन्हा रिकव्हरी करण्यासाठी आता सरकारच्या वतीने एक वेगळा प्रयत्न आहे. डीजी ॲपचे जे काही कर्मचारी आहेत यांच्याकडून देखील यांना संपर्क केला जातो, त्यांना मेसेज केला जातो, फोन देखील आहे तो केला जातो आणि हे कार्ड आहे ते पुन्हा आणून देण्याचा सांगण्यात येत आहे. मात्र जर कार्ड आता हे दिले नाही तर त्यांना पुन्हा त्या मंत्रालयामध्ये आहे तो प्रवेश आहे तो दिला जाणार नाही. व्हिडिओ नितीन खरासह गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई.